निवडणुका झाल्या, निकाल लागला, जनतेचं बहुमत सुद्धा स्पष्ट झालं। राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने आपला कौल दिला। पण आता धाराशिवमध्ये एका वेगळ्या चर्चेने जोर धरलाय। नेमकं परांडा मतदारसंघात काय घडतंय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। आधी हा व्हिडिओ पहा आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणा समर्थ बटन दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मताधिक्याने विजय करा। तानाजीराव आता आमदार परत होतील। नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे। नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे। एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। शिंदे निवडणुकांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये आले होते। त्यावेळेस त्यांनी तुम्ही तानाजी सावंत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा, मी त्यांना मंत्री करतो असा शब्द दिला होता। त्यामुळे परांडा मतदारसंघाला पुन्हा मंत्रिपद मिळणार का असा सवाल कार्यकर्त्यांकडून आता विचारला जातोय। परांडा मतदारसंघात 21 लोक निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात मुख्य सामना रंगला होता। त्यामध्ये 1509 मतांनी सावंतांनी बाजी मारली। त्यामुळे शिवसेनेचा भगवा परांडा मतदारसंघात पुन्हा फडकला। धाराशिवला लागून असणाऱ्या लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यात सेनेला पाहिजे तेवढे यश मिळालं नाही, पण धाराशिवच्या जनतेने तानाजी सावंतांना निवडून दिलं। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना पल्लवित झाल्या। मंत्रिपदासाठी तशी फिल्डिंग सुद्धा तानाजी सावंत यांनी लावल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे एकनाथ शिंदे आपला शब्द पाळणार का तानाजी सावंतांना नमतं घ्यावं लागणार हे काही दिवसात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।